नागवग्गो अहं नागोव संघामे चापतो पतितं सरं अतिवाक्य तितिकेसं दुःशिलो हि बहुजनो। ज्याप्रमाणे हत्ती संग्रामात धनुष्यापासून सुटलेला बाण सहन करतो, त्या हत्तीप्रमाणे मी तीक्ष्ण वाक्ये सहन करीन, कारण बरेचसे लोक दुःशील आहेत. दंतं नयंती समितिं दंतं राजाभिरुहति दंतो सेट्टो मनुष्येषु योती वाक्यं तितिखति। दमन केलेल्या हत्तीला मेळाव्यात नेतात. दमन केलेल्या हत्तीवर राजा आरूढ होतो. जो मर्मभेदी वचने सहन करतो, असा संयमी पुरुष मनुष्यात श्रेष्ठ होय. वरं असतराधंता आजिनियाच सिंधवा कुंजराच महानागा अत्तदंतो ततो वरं। दमन केलेली खेचरे, दमन केलेले उत्तम जातीचे घोडे, दमन केलेले श्रेष्ठ हत्ती श्रेष्ठ ठरतात, पण सर्वांपेक्षा आत्मसंयमी श्रेष्ठ होय. अर्थकथा. बुद्धांच्या विरुद्ध आकस असलेल्या व राजदरबाराशी संबंधित असलेल्या एका स्त्रीने धनाची लालूच दाखवून उद्युक्त केलेल्या काही लोकांनी बुद्धाची खूपच निंदानालस्ती केली. हे सहन होऊन आनंदाने असे सुचवले की बुद्धाने ते नगर सोडून दुसऱ्या नगरात जावे. त्यावेळी बुद्धांनी आनंदाला सोशिकता धारण करण्याचा सल्ला दिला. हल्ले झाले असता ते सहन करण्याची तयारी ठेवून सम्रांगणात उतरणाऱ्या हत्तीसारखे आप असल्याचे सांगितले.